कधी तुम्ही सायलीला भेटता का हो? हो, आय मीन का ग? कसा चालू आहे तिचा अभ्यास? आय डोंट नो, म्हणजे हल्ली फारशी येत नाही ती. म्हणजे तुमच्यात काहीतरी बिनसलंय हेही तिने मला सांगितलं नाही. म्हणजे तिच्या मम्माकडून कळलं मला. एक मिनिट. वहिनी. हॅलो. हॅलो सायली, अगं छाया बोलते. वहिनी, काही काम होतं का? अगं तुझ्या खास फ्रेंडला तुझ्याशी बोलायचंय. हॅलो सायली, कशी आहेस तू? अगं तो केमिस्ट्रीचा चॅप्टर तुझा झाला नाहीये ना, तर त्याची रिव्हिजन करून ठेव. हा, फोन कट झाला असेल कदाचित. नाही, बहुतेक तिने स्वतःच कट केलाय. त्या दिवशी रागाच्या भरात नको ते बोललीस तिला. त्यात काय झालं मग? रागाच्या भरात बोलून गेले मी, पण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. आपण एक काम करूया का? मी ना थोड्या वेळाने सायलीला काहीतरी बहाणा करून बाहेर बोलवते आणि निघताना तुला फोन करते. तूही नाक्यावर ये. मनाचं थोबाड दिसलं मला. वृंदाची परीक्षा जवळ येते ना, मग नाही तिला मदत करायला आले होते. आई, तुम्हाला काही मदत लागली तर? राणीला नाही लागत कोणाची मदत. येऱ्या गबाळीची तर अजिबातच नाही. मी दुकानात येता का थोडा वेळ? तर दुकानात कशा पाहिजे इथे? तू म्हणतोस ना दुकानात, चल. आत्ता नाही, नंतर. नंतर? हो, 15 मिनिटांनी या तुम्ही. अरे पण मी दुकानात येऊन तू कुठे जाणार आहेस? मी जरा वृंदाला भेटायला चाललो. अगं छाया वहिनी सायलीला घेऊन येत आहेत. मी लगेच जाऊन भेटून येते. ओके? अगं पण आत्ता वृंदा, अगं हे काय? अगं भाजीची पिशवी घेऊन जाते नाटक करायला, नाही तर सायलीला कळून जाईल ना की हा छाया वहिनी आणि माझा प्लॅन होता. आलेच मी. वृंदा, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. प्रसाद, अरे आता मला खूप घाई आहे. मला ना सायलीला अर्जंटली भेटायचंय. आपण नंतर बोलूयात का? ओके. ठीक आहे, परत येईन म्हणाली आहे ना वृंदा. प्रसाद, इकडे ना. मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? अरे तू इतकं घाबरतोयस कशाला? मला तुझ्याकडून फक्त प्रॉमिस हवंय. प्रॉमिस? लग्नानंतर तू वृंदाला खूप खूप खुश ठेवशील. काय झालं? कसला विचार करतोयस? हे बघ चंदना, मला माहितीये तू मनाने खूप चांगला आहेस. नको रे प्रसाद, वचन बिचन काही देण्याच्या फंदातही पडू नकोस रे. उगाच मोडल्याचं पाप लागेल तुला. आत्तापर्यंत चंदनाने माझ्याकडे कधीही काहीही मागितलं नाही आणि मलाही तिच्यासाठी कधीही काहीही करता आलं नाही. पण आज माझं वचन देण्याने जर चंदना समाधानी होणार असेल तर नक्की नियतीच्या मनात काय आहे काहीच कळत नाही. बहुतेक आमच्या प्रेमाचा शेवट हाच असावा आणि तसंही प्रेमाचा दुसरा अर्थ त्यागच असतो. लग्नानंतर तुझ्या बहिणीला कायम सुखी ठेवेन आणि लग्नानंतर तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणं ही माझी जबाबदारी असेल आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. खरंच माझी ताई खूप लकी आहे. तिच्या ह्या सगळ्या मोडक्या तोडक्या गोष्टी जर तू इतकी वर्ष जपून ठेवू शकतोस तर माझ्या अपंग ताईला सुद्धा तू जन्मभर सांभाळू शकतोस. काय झालं? प्रसाद, ऐकतोयस ना? बरं, मी निघते. काळजी घे स्वतःची.